आज आपण रुद्राक्षांचे प्रकार कोणते, रुद्राक्ष सिद्ध करण्याचा विधी कसा असतो, रुद्राक्ष धारण कसा करावा याविषयी आपण माहिती पाहू. रुद्राक्ष ही एक वनस्पती असून बोराप्रमाणे या झाडास फळे लागत असतात. त्रिपुरासुराचा वध करताना रुद्रावतार धारण केलेल्या भगवान श्री शंकरांच्या डोळ्यातून ओघळणारे पाणी रुद्राक्ष रूपाने पृथ्वीवर साकारले अशी समजूत आहे. अर्थात श्रद्धेचा भाग सोडल्यास रुद्राक्षाच्या अंगी असलेले औषधी साधर्म्य आता प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहे. रुद्राक्षातून बाहेर पडणारी पवित्र स्पंदने आसपासचे वातावरण शुद्ध करतात. रुद्राक्षाचे पाणी दररोज प्राशन केल्यास हृदयरोग होत नाही. महालक्ष्मी विलासच्या मात्रेबरोबर रुद्राक्षाचे 21 वळसे व महायोगराज गुग्गुळबरोबर रुद्राक्षाचे 11 वळसे घेतल्यास अनुक्रमे हृदरोग व संधिवात हमखास बरे होतात. हे आता प्रयोगांती व अनुभवाने सिद्धही झालेले आहे. रुद्राक्षाच्या मुखाबद्दल समग्र माहिती देणारा ग्रंथ उपलब्ध नाही, पण पूर्वापार समजुतीप्रमाणे 2 पासून 35 पर्यंत मुखे असलेले रुद्राक्ष उपलब्ध असून विविध कार्यसिद्धीसाठी विविध मुखाचे रुद्राक्ष वापरले जातात. त्यातल्या त्यात गौरीशंकर नावाचा जोड रुद्राक्ष व 35 मुखी रुद्राक्ष हे फारच दुर्मिळ असतात. हल्ली छोटे यंत्र वापरून एकमुखी म्हणून विकले जाणारे कृत्रिम रुद्राक्ष बाजारात मिळतात. त्यावर ओम, स्वस्तिक, नंदी, त्रिशूळ अशी चिन्हे कोरलेली असतात, पण त्यांचा प्रभाव दिसून येत नाही. रुद्राक्ष जितका जुना तितका त्याचा प्रभाव अधिकाधिक होत जातो. झाडावरच किमान 5 वर्षे वाळून कृष्णवर्णीय बनलेला रुद्राक्ष हा खऱ्या अर्थाने लाभदायक ठरतो. कोवळे रुद्राक्ष संग्रहाची एक हौस म्हणून ठीक असतात. रुद्राक्ष हा मूलतः प्रभावी असला तरी त्याला विशेष विधीने सिद्ध केल्यास त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. रुद्राक्षमाला जपसिद्धीसाठी सिद्ध करणे झाल्यास ती प्रथम पंचगव्यात धुवून मग चांगल्या पाण्याने स्वच्छ करून प्रत्येक मण्यावर ईशानः सर्वभूतानां हा वैदिक मंत्र किमान 10 वेळा म्हणावा. मेरू मण्यावर अधोरेभ्यो त्र्यंबकम हा मंत्र म्हणतात. रुद्राक्ष स्वतंत्रपणे सिद्ध करावयाचा झाल्यास तो प्रथम पंचगव्याने स्नापित करून गंगाजलाने मार्जन करावे. नंतर त्याची षोडशोपचार पूजा करून त्यावर रुद्राची एकादशनी करावी. नंतर तो चांदीच्या डबीत ठेवावा. त्यावर दररोज अत्तराचे 2 थेंब घालावे. हातात दर्भ घेऊन ते त्या रुद्राक्षास स्पर्श करतील असे ठेवून आपणास इष्ट तो मंत्र म्हणावा. विविध मुखांचे रुद्राक्ष विविध कार्यांसाठी वापरले जातात, म्हणून त्यांचे मंत्र व सुक्ते निरनिराळी आहेत. सामान्यतः चतुर्मुखी रुद्राक्ष विद्याभ्यासासाठी, पंचमुखी जपासाठी, षण्मुखी पुत्रप्राप्तीसाठी, अष्टमुखी सिद्धिप्राप्तीसाठी, एकादशमुखी बाधा निवारणासाठी, चतुर्दश व पंचदशमुखी लक्ष्मी प्राप्तीसाठी व 21 मुखी केवळ ज्ञानप्राप्तीसाठी वापरण्याची प्रथा असून यामल व डामर तंत्रातील काही मंत्र तसेच श्रीसूक्त, विष्णुसूक्त, पवमान, सौर, रुद्र, मन्युसूक्त, चतुर्दश प्रणवात्मक, महामृत्युंजय, शांतीसूक्त, रुद्रसूक्तातील काही मंत्र इत्यादींचा उपयोग कार्यपरत्वे रुद्राक्ष सिद्धीसाठी केला जातो.
रुद्राक्ष सिद्धी होणे एक वेळ सोपे असते, पण ती सिद्धी टिकवणे महाकठीण कर्म असते. कारण दुराचार, अनाचार, व्याभिचार, पैशून, अशुचित्व, असत्य यांचे रुद्राक्षास फारच वावडे असते. गळ्यामध्ये 32 रुद्राक्षांची माळ, मस्तकावर 40 रुद्राक्षांची माळ, कानात 6, प्रत्येक मनगटात 12, बाहूच्या ठिकाणी 26, नेत्राच्या लगत 1, शेंडीच्या ठिकाणी 1 व वक्षस्थळावर 108 रुद्राक्ष धारण करणे यास रुद्राक्ष धारण विधी असे म्हणतात. पण अलीकडच्या काळात असा रुद्राक्ष धारण विधी फारसा प्रस्तुत नसल्यामुळे गळ्यात 108 किंवा 32 रुद्राक्षांची माळ घालतात. हातातील माळ 27, 54 किंवा 108 मण्यांची असावी आहे. रुद्राक्ष धारण विधी एरवी प्रस्तुत नसला तरी पूजा करताना रुद्राक्ष धारण विधी अवश्य करावा. पूर्ण विधी शक्य झाला नाही तरी दंडात व गळात अवश्य धारण करावेत. कारण रुद्राक्षांचा शरीराशी स्पर्श व्याधिहारक व आरोग्यदायक असतो. ओम नमः शिवाय.